विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 14 फेब्रुवारी. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कुठला आपला राष्ट्रीय सण नाहीये किंवा आपला कुठला धार्मिक सण पण नाहीये. मग हा दिवस महत्त्वाचा का आहे? तर मी तुम्हाला सांगू का? कारण परीक्षा जवळ आली. 1 आठवडा उरलाय. फक्त 1 आठवडा म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. म्हणून आजपासून अभ्यास सुरू करायचा आहे. तुमच्या मनात वेगळे विचार आले असतील ना, तेच विचार तुम्ही बाजूला ठेवा. त्याविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. मग आजचा दिवस महत्त्वाचा का आहे? कारण आज आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, की आज आपल्याला ॲट एनी कॉस्ट केमिस्ट्री ऑर्गेनिक सुरुवात करा आज. मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन. कुठलं डेफिनिशन करा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाइन. 8-9 डेफिनिशन्स आहेत. ओके. त्या डेफिनिशन नंतर क्लासिफिकेशन. ओके. अमाइनचे डेफिनिशन काय रे? अमाइन हे अमोनियाचं डेरिव्हेटिव्ह आहे. अमाइन हे अमोनियाचं डेरिव्हेटिव्ह आहे, की याच्यामध्ये 1, 2 किंवा तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन एटमला सेम ऑर डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुप रिप्लेस करतात. अशीच त्याची डेफिनेशन आहे. क्लासिफिकेशन काय येणार मग? प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. आय-यू-पी-एस-सी मध्ये फक्त पुस्तकातले एक्झाम्पल करा. आय-यू-पी-एस-सी मध्ये पुस्तकातलेच एक्झाम्पल करा. ओके. त्याच्यातलेच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. ओके. मग हे 9 ते 10 ऑर्गॅनिकचे प्रश्न झालं की संपलं का? नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अगदी सॉलिड स्टेट पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत जेवढ्या डेफिनिशन्स आहेत ना, त्या तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, की आता फेव्हरेट डेफिनिशन्स असतात. ऑस्मॉसिस ठीक आहे. विचारलं जातं परीक्षेमध्ये. पण मी काय म्हणतो तेवढी 1-2 अशा टिपिकल नाही करायच्या डेफिनिशन आपल्याला. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनिशन आहे, नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे त्यात किती डेफिनिशन्स आहेत, भरपूर आहेत. मी तुम्हाला सांगतो समजा, समजा किती 15 प्लस टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 10च्या वर डेफिनिशन्स म्हणलं तर इथं नाही म्हणलं तरी 150 प्लस डेफिनिशन्स आहेत आणि ऑर्गॅनिकच्या 10 डेफिनिशन्स. ओके. नाही म्हणलं ना, तर मी काय म्हणतो ऐका ना हां, तसं नको करायला. आपण 15 टॉपिक पकडलेत की आपण. म्हणजे असं कन्सिडर करूया, हे 200च्या आसपास प्रश्न आज फिनिश करायचेत आपल्याला. करूया? करूया ना, करूयाच लक्षात घ्या. बरं ह्याचं वेटेज ह्याचा काही फायदा आहे का? नक्की आहे. कधी? तुम्ही काय करायचं? हे बघा आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनिशन. प्रोसेस इन व्हिच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोटोनिक सोल्युशन. 2 ओर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. लिहू नका. लिहू नका या डेफिनेशन. कुठल्या लिहा मग? एन्थाल्पीच्या डेफिनेशन लिहा. तिच्या किचकट आहे, ज्या आठवायला वेळ लागतोय. बरं, तुमच्याकडून तुमच्या ना आज तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स तयार करणार आहे. बरं हे तयार करत असताना तुम्ही काय करणार आहे, की डेफिनेशन सगळे प्रश्न तुम्ही घेणारच आहात आणि जे तुम्हाला वेळ लागतोय करायला, ओके, ते तुम्ही लिहून काढणार आहे. हां, म्हणजे ह्याची रिव्हिजन त्यावेळेस ना इतकी फास्ट होईल ना, की जेव्हा फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर फक्त 24 तास वेळ असतो आपल्याला मधला. आणि नंतर केमिस्ट्री पेपर लगेच एका दिवसात सुट्टीचा असतो. त्यावेळेस ज्या मुलाच्या डेफिनिशन्स परफेक्ट असतील, त्याला खूप सोपं जाणार आहे. का? अरे कारण केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स आहेत किती? फक्त 8. लॉ आहेत किती? 10च्या आसपास असतील. 10 पण नसतीलच. पटपट होतंय. रिएक्शनची भीती वाटते. राहू दे, एक वेळ काळजी करू नका. त्यातल्या टिपिकल रिएक्शन्स आपण फक्त करणार आहे. पण मेन आपण काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो. डेरिव्हेशन, लॉज, डिस्टिंग्विश हे कमी आहेत प्रश्न. डायग्राम ते पट होतंय. पण डेफिनिशनला वेळ लागतो. बरं आदल्या दिवशी काय 200 डेफिनिशन करत बसला तर होईल का? नाही. मग आज करायचं आपल्याला. ओके. जास्त वेळ लावायचा नाहीये मला. मी तुम्हाला सांगतो प्रचंड टेन्शन आलंय. आठवड्यावर परीक्षा आली. सांगतो हा आठवडा सुद्धा बघता-बघता निघून जाईल आणि एक वेळ असेल, की उद्या इंग्लिशचा पेपर आहे असं येणार आहे. त्यामुळं काळजी घ्या. आजचा दिवस वाया घालवू नका. आज काही टिपिकल लोकांचा सण असतो लक्षात घ्या. आपण त्यातले नाही आहेत लक्षात घ्या. आपण त्यातल्या तसल्या गोष्टींचा विचार सुद्धा आणणार नाहीये. आपल्याला आपला फोकस, आपलं एक एम आहे, आपलं एक ध्येय आहे. ते गाठण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी टाळाव्या लागणार आहेत. त्या टाळून आपण अभ्यास करणार आहे आणि आजचं टार्गेट कंप्लीट करणार आहे. ओके. मग एक छोटासा व्हिडिओ थांबवतो मी. ऑल द बेस्ट.